कोण बघ पण ती कोण बघ वाघ आले वाघ. कुणाची कशाला ना सांगतात आज हे करे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंत. तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आपल्या आयुष युट्यूब चॅनलमध्ये. आम्ही चाललो आता एकविरेला कारला डोंगरावर आणि तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. तर गाईज नेटने लावले तरी मागं लागले नसते. लास्ट सांगतो याद आहे का तुला याद आहे का लास्ट सांगतो नाही नंतर तोंड बघा. ही गाईज आमची बस, गाईज बस आमची गांग. ओर्या ओर्या जय. पैरी एक एक चढताना आई नाव तुझं नाही सुद्ध मला कणाची भरलंय रुपट आईलो पायाशी आई तुझे घे म्हणा पदरा. पोरीला एका झटक्याला पटावली. त्यांच्या मामाची बरोबर पसंत माहित नाही. लग्न आलं तरी शब्द माझं गाणी मला जमा नेऊन त्यांची जेवणाची व्यवस्था त्यांना घरपर्यंत सुखरूप आणून पोहोचवले याबद्दल सांबरे साहेबांचे मनापासून आभारी, आपल्या मोनिकाताईंचे मनापासून आभारी. आणि आजचे आयोजक सन्माननीय जितू दादा यांनी ट्रिपचे आयोजन केले त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभारी. पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा. वेदा नाही करला वेदा नाही कर. वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण. कुणाची कशाला ना सांगतात आज हे करे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. सुकली ते वळणावर सहज कसे गमतीनं भेटलो सहज कसे गमतीनं भेटलो. आमच्या दोन पाहुण्या बाकी होत्या त्या आता आल्या, त्यांच्यामुळे आम्ही थांबलेलो अर्धा तास तरी थांबलो असेल. या हर्षताई आमच्या अजिबात नाही इथल्या जा भाऊ लगीन करायला बाकी अजून. बघू शकता आम्ही चाललो एकविरेला आणि आपले सगळे शेड आलेले आहेत पूर्ण. असं काही नाही थांबलो आम्ही अर्धा तास थांबलो त्यांची वाट बघत. आपण किती नाही आम्ही 17-18 जण आम्ही आता आणि आमचा आम्ही हायवेला आहे तिथे ठाण्याला पण आम्ही तुझा प्रवास आमचा शुक्र प्रवास आहे. आम्ही पांडव प्रार्थना आई एकविरा माते की जय.
तर काही झालो आता ढाब्यावर. मेन कॅशियर आमचा. बरोबर होता ना. काहीच काय नजारा स्वर्ग बघा. काम आपण पोहोचू. तर फायनली काय पोहोचलोय ना कारला डोंगरावर. जय काय पोहोचलोय फायनली आता. मेडिकल मध्ये गर्दी बघा. आलो गाईज. गाईज पोहोचलोय रूम बघतोय. गाईज आम्हाला रूम भेटल्यात आता आणि आता आम्ही रूमला जातो. बॅगी वेगी ठेवतो ना मग जेवणाचं नियोजन लावतो. तर तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. फुल राडा गाईज. रूम बघले आता. आम्ही आता एकविरेमध्ये पोहोचलोय आणि मस्त छानपैकी रूम आहेत. आता सर्वांची तयारी आहे. माझे सर्व मित्र परिवार आणि अंबाडी गटातील असतील काही पडग्या गटातील सर्व आमचे मित्र आहेत. त्यानंतर सूरज आहे, मोहम्मद दादा, गौ, उपेश, महेंद्र, प्रमोद सोलंडेचे असे अनेक सगळे मित्र मिळून आम्ही सर्व चाललो जेवणासाठी. खूप काय मस्त वाटतं सर्व मित्रांबरोबर आहे. एकविराला यायला मुहूर्त लागला. यायचं नव्हतं पण सगळ्यांचे फोन आले सकाळी आणि सगळ्यांचे फोन आले त्याच्यामुळे माझं मन एकदम भारावून गेला. चंचल आणि आईने एक प्रकारे मला बोलवणं आलं. तुम्हाला थोडक्यात सांगायचंय का बोलावणं आल्याशिवाय दर्शन होत नाहीये. तर त्या पद्धतीने आईचं व्यवस्थित दर्शन होईल. काही आता आलोय जेवायला. आता टपचा विषय नाहीच. आम्ही आता एकविरेला आलेलो आहे आणि फूड जाम हॉटेल भेटल्यानंतर एक शौर्यवाड्याला आलो आहे. आणि त्या बघूया शौर्यवाडी टेस्ट कशी आहे. तिथं पहिल्यांदा आलेलं शौर्यवाडी वाटलं पण नाव तर खूप आलं मिळालं आणि त्याचं नाव पण आहे या मार्केटमध्ये. त्यांना शौर्यवाड्याला जेवण झाले तर पहिल्यांदा आले आपल्याला टेस्ट करू यापुढे. हे आजचा कामच डेंजर आहे. अंडी भांडी इथे एकदाच. काय लाईट गेली. फ्लावर मोठा हॉटेल नाही. काही जेवण तर आलाय आता आमचा आणि सुरुवात निस्ती जोर. निस्ती जोर आता. निस्ती जोर बर आता 100% जोर आहे. टेस्ट बघतो आम्ही कशी आहे. चाटून खाल्ला आम्ही सूप आणि पण टेस्ट नव्हती. वरण भात. बघूया वरण भात होता आणि वरण आपला घरचा वगैरे वरण बरा होता. आपण भाजी बघूया टेस्ट करू कशी लागते. हे बघ निस्ती जोर घेतले. तर गाईज आता जेवण झालंय आमचा. तर जेवण तुम्हाला कसा वाटला. खरोखर जेवण हा एवढा तरी खास नव्हता. फक्त नाव आहे शौर्यवाडा म्हणून. नक्कीच आम्ही तर आलो होतो जेवायला पण मला तरी असं वाटतं की कुठल्या चांगल्या प्रकारची टेस्ट नाही आहे. जी आपल्या आगरी पद्धतीने आपल्याला जेवण जो आपण बनवतो तो खूप छान असतोय. आणि आपण नावापुरती बाहेर ठिकाणी जेवत असतोय. नक्कीच एवढं सगळं काही नाही. जेवण नका कोणी.
गाईज कसा काम आहे यांचा बघा. इकडे मैथा भरली इकडे. हे बघा पेट्या बघा. वाघ आले वाघ. तर काहीच आता फ्रेश तर झालोय मस्तपैकी. आपला तो दर्शनाला आता गर्दी आहे का नाही माहित नाही. आम्ही अजून 100% गर्दी असेल असं मला पण वाटतंय. कारण की आज संडे आहे संडे आणि 2-3 बँक तर समोरच गेलेले आहेत. म्हणजे आज राडा होणार आहे तशा. तेव्हा बघा काहीच कारला डोंगर. तुम्ही मागवतो ना हाय गाईज, आज आम्ही एकविरा पायथ्याशी आहेत आणि आज मस्त कांदा भजीचा आम्ही आस्वाद घेतोय. एकीकडे कांदा भजी, एकीकडे डोसा, कांदा भाजी लोटत लागले. तर काहीच आता आम्ही मंदिरात आलो. गाईच पायथा मंदिर. सध्या काही गर्दी तर नाही दिसत कारण आता वाजले 8. गर्दी तर नाही पण एक देवाला समोर तिथे गर्दी तर हेच पायथा मंदिराच्या दर्शन तर खूप छान झालेलं आहे. आणि आता आम्ही वरती डोंगरावर. उदो उदो जय. आम्ही पुढच्या बेंगला तरी मोजू तुझा. तर गाईज आता 5 पायरीवर पोचू आणि कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये. काहीच 5 पायरीवर पोचलो आता आम्ही. दर्शन घेतो जातो पुढे. फायनली गाईज पोचलो डोंगरावर. आणि पब्लिक तर खूप दिसते. गाईज पब्लिक बघा प्राऊड. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली अगरी लोकांना, पोली या लोकांना, पावली अगरी या. अंबाडी तालुका झालाच पाहिजे. अंबाडी तालुका झालाच पाहिजे. आई एकविरा माऊली की जय. आज आम्ही तालुका झालाच पाहिजे. वडगाव तालुका झालाच पाहिजे. 100% झालाच पाहिजे. 100% झालाच. मोबाईल बंद करा. एकविरा माते की काही नवसाचा कोंबडा उडीतला वरती मंदिरावर. काही मथुरचे फॅन आहेत तर मी मथुरचा हा फोटो घेऊन आले आहेत. तुम्हाला याचा मागचा हेतू काय आहे तुमचं?
बैलगाडी क्षेत्रात आदिवासी गाजवणारा बिनजोडला सलग 3 वर्ष पूर्वी त्याला पराभव झाला. तर गाईज दर्शन खूप छान झालेलं आहे. खूप दिवसाची इच्छा होती का एकविरीला यायचं आणि फायनली इच्छा पूर्ण झालेली आहे माझी. तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये अजून खूप राडा असणार आपल्या ब्लॉगमध्ये. आता काकऱ्या खाला मावशी आंबा काही रूम वर पोचलोय आता. खूप पाणी आहे आणि अख्खा भिजलोय आता मी. टप्प्यात कार्यक्रम द्यायला लागेल. आमचा बालदी बिराट घेऊन आम्ही चाललेला आहे आता पुढची प्लॅनिंग आम्ही बसमध्ये करू आणि भेटूया आपल्या पुढच्या लोकेशनवर. आता रूम खाली गेले, आता निघतो आम्ही. लोकेशन पुढचा बघू काय आहे. राडा गेलाय रात्री बसच्या झोपणे काही नाही. दर्शन घेऊन आलो, फ्रेश झालो आणि आता चाललोय. तर काहीच आता आलोय मठच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आणि तुम्हाला दाखवतो मी. तर काहीच बघू शकता हा मंदिर खूप गर्दी आहे म्हणून आम्ही आता बाहेरचे दर्शन घेऊन आता चाललोय. हा एक मंदिर लाईन बघा. महाडच्या गणपतीला आलो हे घेऊन या बाहेर. आम्ही दर्शन नाही घेतलं, मग दर्शन घेऊन निघालो. शॉपिंगमध्ये 2 घंटे घालवले. बस धन्यवाद. तर काही साप मामा काय ठेवले बघ. साप घेतलाय साप. लगेच तुटतंय त्या. हे बघा तेव्हा आले तेव्हा तो असा माधुर्य जसा म्हणून पडला. काय नाही माझ्या काही सुरू नाही. तिला घाबरायला किती ओरडली. मला माहिती होतं. काय घाबरली का. अचानक टाकला. अचानक. ओरिजिनल पकडते मी. स्टार्टर झाला आमचा. आमची गँग घेऊ बघा काय खोटा आहे. आता चटणी दे ना.
काही थाली आल्यात आमच्या. भेटतो जेवल्यावर आता. तर भाऊस तुला आज जेवण कसा वाटला आजचा? खा पहिला तू खा मग बोल. आम्ही 2 दिवस एकटीला लावतो. काल आम्ही रात्री शोधेवाड्याला जेवलो. शोधेवाडा म्हणजे एक ब्रँड आहे, एक नाव आहे. पण कालच्या नावाचे आज आम्ही आपल्या जेवणाला बसलेले आहे त्या धाब्याची काढायची खतरनाक आहे. आणि कोणी जर एकटीला आला नक्की त्या कारला लागला जेवण करा एवढंच सांग. तुम्हाला आजचं जेवण कसं वाटला? सुंदर जेवण आहे. तुम्ही इकडे आले इथे जेवण करा. जेवण खूप सुंदर आहे आणि रेट सुद्धा कमी आहे. तुम्ही इकडे आले इकडे इथे जेवण करू शकता. इकडे बघा अंडी मिडी आखी साफ पोरलेली मी. तुम्हाला काय दिवस काहीच आजचा ब्लॉग इथे एंड करतो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. व्हिडिओ